हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि फायनली आज मेहंदीचा दिवस आलेला आहे. सो आज मी खूप एक्सायटेड आहे मेहंदी काढण्यासाठी. सगळे काय तयारी केली, काल तुम्ही बघितलं असेलच. तर आत्ता पटकन आवरून घेतलं सगळं आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी. तर आता कॅमेरामॅन, रील्सवाले, शूट्सवाले सगळेजण आलेले आहेत. मेहंदी आर्टिस्ट सगळे येऊन बसलेले आहेत. तर आता पटकन मी रेडी होते, मेकअप करते आणि तुम्हाला तेव्हाच आउटफिट दाखवते का मी काय घालणार आहे, कसं काय करणार आहे. तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघाने बघा आणि कसं वाटलं हे नक्की सांगा. सो आता पटकन रेडी होते ना, ब्लॉग कंटिन्यू करते. सो गाईज, हा माझा ब्लाऊज आहे मेहंदीचा. हा मी स्वतः स्टिच केलेला आहे आणि हा वर्कसुद्धा मीच केलेला आहे. तर हा बॅक अशी आहे, याची बॅक अशी आहे आणि फ्रंट अशी आहे. हे सगळं मी पहिलंच करून ठेवलं होतं. हो गाईज, फायनली लुक माझा रेडी झालेला आहे आणि मी सगळे ज्वेलरी सगळं काय घालून रेडी झालेली आहे. तर आता थोडंफार माझं शूट झालेलं आहे वरच्यावरती, म्हणजे जो अशा लुकमध्ये होता तो शूट, आणि मेहंदीच्या नंतरचं शूट नंतर करणार आहे. तर अजून मेहंदी आर्टिस्ट वाटतं थोडीशी बाहेर गेले आमची परत, तर ती येते. तर आता पूर्णपणे ब्लॉग तुम्ही बघाच, तर काय बोलू, खूप एक्सायटेड आहे मी सगळ्या गोष्टी करण्यासाठी. आणि डेकोरेशन पण तुम्हाला मी दाखवतेच लवकर. सो स्टे ट्यून राहा आणि ब्लॉग नक्की बघा. तो गाईज, हा डेकोरेशन हाफ आहे, अजून थोडा बाकी आहे काम. सगळं काय केलेलं आहे, करून ठेवलेलं आहे. सो आता पूर्णपणे बघू आपले मेहंदी आर्टिस्ट आणि आमचे एडिटर पळत आहेत. हाय तर बोल, तुला ओळखतील कशी लोक. हाय गाईज. आमचे एडिटर आलेले आहेत, शूटवाले सगळे आलेले आहेत. आता मेहंदी आर्टिस्ट कधी येते बघू, त्याच्यानंतर आपण ब्लॉग कंटिन्यू करू. सो गाईज, मी पूर्णपणे आता व्यवस्थित, ही माझी ज्वेलरी आहे, पप्पांनी केले ती, इयरिंग्स आहेत आणि ही ज्वेलरी आहे. तर आता मी बोलत होते की अजून माझे मेकअप आर्टिस्ट कुठे गेले काय माहिती, अजून आलेच नाही आहे, येईल आता लवकरच. तर माझा हा आउटफिट आहे, तोपर्यंत मी विचार केला की हे तुम्हाला सगळं सांगावा डिटेल्समध्ये. तर हा आउटफिट मी शिवलेला आहे, बघू शकतात तुम्ही. हा आउटफिट मी शिवलेला आहे आणि ब्लाऊजचे वर्क एक सगळं काय हे मीच केलेले आहेत. तर मी आता सध्या ऑर्डर्स घेणार नाही आहे, पण त्याच्यानंतरसुद्धा माझे सगळे फंक्शन झाले की मी लगेच ऑर्डर स्टार्ट करणार आहे. तर कोणाला हवे असेल स्टिच करून, तर माझे सगळे गर्ल्स आहेत ते सगळे शिकलेले आहेत, ते करून देणार. सध्या मी ऑर्डर्स घेत नाही, माझ्या पोरी करतात. तर अजून दुसरी गोष्ट अशी की मेहंदी आर्टिस्ट येईल कधी विचार करून हैराण झालेली आहे मी. तर बाकी मी बोलते, आज मी खूप खुश आहे कारण सगळेजण येणार आहे घरात आणि पाहुणे येतील तर अजून बेस्ट वाटतो, मस्त वाटतो. आणि माझे कॉलेजचे, स्कूलचे सगळे फ्रेंड्स पण येणार आहे. तर मी अजून खुश आहे गाईज, कारण ते हर एक गोष्टीत साथ बोलतात ना, सगळ्या गोष्टी माहिती असतात एकमेकांना, तसं सगळ्यांना आमचं माहिती आहे एकमेकांचा. तर त्या सगळ्याजण येणार आहेत. तर तुम्ही ब्लॉग पूर्णपणे बघा आणि कसा वाटला हे नक्की सांगा. आणि खूप छान ब्लॉग होणार आहे, जसं जसं पॉसिबल होईल तसं तसं मी तुमच्यापर्यंत आणेन ब्लॉग. सो बघतच राहा. सो गाईज, आता रेडी करायला घेतलं डेकोरेशन. गाईज, आता थोडा सजवायला घेतलं अजून. काय करायचंय कर, कसं करते बघ. गाईज, जरा मी चालले देवांच्या पाया पडायला. आमच्या कुलदेव आहेत आमच्या घरात, ते दोन जण अजून
कधी भेटलं मला काय? चालेल ना तुला एक छोटा पाठ दे ना तिला. आतमध्ये आपण बाथरूम मध्ये Two hours later. गाईस हळूहळू तयारी उतरत चालली सगळी. हळूहळू सगळ्या नवरीचं खाली येत चाललं आणि सगळ्यांचे चेहरे पडलेत कारण की सगळे थकल्यात भरपूर. आणि मेहंदी आर्टिस्ट फास्ट आहे म्हणून तेवढं ठीक आहे, नाही तर एकदम वाट लागली असते माझी. बघू शकतात डेकोरेशन पडलं तिथं मी इथं आले आता सरळ. सगळं झाल्यावर बघूया. गाईस मेहंदी झालेली माझी आणि माझे पाय आले आता परत घरी जाऊन आले ना. परंतु घरी जाऊन आलेले आता मेहंदी झालेली अजून लेगची बाकी आहे. आता ते झाल्यावरती मग कंटिन्यू करते. सो गाईज आता सगळ्यांसाठी चिल्ली मागितली आहे आणि आमची पायाची मेहंदी अजून बाकी आहे. गाईस आता माझी मेहंदीसुद्धा झालेली आहे आणि मी खूप बेकार थकलेली आहे. खूप म्हणजे एवढी बेकार की मी सांगू नाही शकत. खूप बेकार थकलेली आहे. इवन मी 10 तास बसलेली कंटिन्यू 10 तास. आणि माझी मेहंदी आर्टिस्ट बापरे तिने तेवढी मेहनत घेतली की सांगूनच नाही फायदा. कारण ती कंटिन्यू करत होती, 2 मिनटंही थांबली नाही ती. आणि नाश्ता वगैरे कर बोलवते स्वतः तरी करत नव्हती ती. एवढी चांगली होती आणि खूप चांगली होती. तिच्यासाठी थँक्यू सो मच. तिची ID मी मेन्शन करेल. आणि एवढी सुंदर तिने अशी मेहंदी काढली ना, खूप सुंदर छोटी छोटी डिझाईन तिने काढलेली आहे. तर गाईज आता खूप बेकार थकलेली आहे मी. आणि तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि माझी भूमी, स्नेहल, माझ्या बहिणीच आहेत त्या, एवढ्या सपोर्ट करतात हर एक गोष्टीत. सकाळपासून आलेल्या आहेत मम्मीसोबत. आज मी काम नाही करायचं, मला जेवायचं नाही,
तर त्या पोरीने आज सगळं मम्मीसोबत काम केलेलं आहे. भांडी उचला, भांडी घासा, सगळं इवन त्यांनी मला चारलासुद्धा आहे, पाणी, तोंड, हातपाय धुवायला, सगळं काय. तर तुम्ही खूप चांगल्या आहेत, सगळी त्या पोरी खूप चांगल्या आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत त्या. आणि दुसरी गोष्ट की आता खूप बेकार पसारा पडलेला आहे घरात, दाखवते तुम्हाला व्लॉग एंड करता करता. तर आता तो सध्या मला सकाळपासून सुलसुली येते अंगाशी की काम नाही करतायत, मम्मी करते, पोरी करतात, पण मला माझं काम पडतो. म्हणून सकाळपासून अशी बसून दादरले. पहिला मी इकडची हाताची मेहंदी काढलेली आणि झाडू मारून घेतलेला आहे, पण तरी तुम्हाला मी दाखवते. ओके, सो गाईज, व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आणि पुढचा साखरपुड्याचा व्लॉग मी टाकणारच आहे, तर तो पण बघा. आणि लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पुढे व्लॉग येणार आहे, तो कंटिन्यू करेल. सो चलो बाय. पसारा बघा. मम्मी, पसारा किती डेंजर झालाय, खतरनाक पसारा झालेला आहे. आणि मेहंदी बघू शकतात किती भारी काढलेली तिने. कशी दाखवू, मस्त काढलेली मेहंदी. तर आता हे सगळं आवरून घेऊ आणि मग व्लॉग एंड करू.